चला, पापड छान वाळून झालेले आपले, मस्त छान कलर आलेला आहे. चिली फ्लेक्स ते मस्त दिसत आहे त्याच्यामध्ये, कोथिंबीर, जिरं आणि बघा असे वाळून मस्त ताटभर झालेले. आता तळून घेते, मस्त फुललेले मस्त पापड छान. चला, आज मी बनवले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवलेले आहे. त्यासाठी मी रात्री साबुदाणा चांगला 2-3 पाण्याने धुवून घेतला होता आणि तो भिजत ठेवला होता रात्रभर. आणि इकडे मी आता 2 बटाटे घेतलेले आणि ते सोलून घेते. सोलून झाल्यानंतर मला किसून घ्यायचे येते. आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे, साबुदाण्यामध्ये टाकायचे. आणि याचं माप आहे 1 वाटी मी टाकलेला साबुदाणा ह्याच वाटीने, आणि 5 वाट्या मी आता पाणी टाकते त्याचं, म्हणजे परफेक्ट आपलं पापडाचं प्रमाण आहे आणि म्हणजे पापड व्यवस्थित होतील. 5 वाट्या टाकून झालेले आहे. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला, आणि जिरं टाकलेले मी थोडं, आणि चिली फ्लेक्स टाकलेले, आणि थोडंसं मी आता कोथिंबीर पण टाकणार आहे त्याच्यावर कापून, म्हणजे खूप छान लागतं ते आणि दिसता पण खूप छान. चिली फ्लेक्स, कोथिंबीर. आणि आता बघा उकळी आली, पाणी गरम झालं का आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. थोडा थोडा करून साबुदाणा टाकून द्यायचा आहे आणि हलवायचं आहे त्याला. साबुदाणा चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला, आणि तो शिजल्यानंतर मग असा वरती ट्रान्सपरंट दिसतो आपल्याला, आणि मग समजायचं आपण साबुदाणा शिजलेला आहे. आणि हलवत राहायचे कमी गॅसवर. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बटाट्याचा कीस टाकायचा आहे त्याच्यामध्ये. फक्त 2-3 मिनटं तो पण त्याच्यात राहू द्यायचा आहे, जास्त वेळ. बटाट्याचा कीस पटकन शिजल्या जातो, गरम पाण्यामध्ये पण टाकला तरी शिजल्या जातो पटकन, तर आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे. आणि बघा आता हलवत राहायचं आहे. साबुदाणा आपला बघा ट्रान्सपरंट दिसतो आहे, वरती आपोआप साबुदाण्याचं येतं, म्हणजे आपलं साबुदाणा शिजलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे बटाट्याचा कीस, टाकायचा आहे त्याच्यामध्ये, आणि ते परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि टाकून झालेलं 2-3 मिनटं शिजू द्यायचं आहे त्याला. आता बाहेर पॉलिथिन टाकलेलं आहे मी, आणि तेल लावून घेते ब्रशच्या साहाय्याने, आणि गार होऊ द्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला पापड टाकायचे पळीनी. सगळे पापड टाकून घ्यायचे आपल्याला. एकदम मस्त झालेलं आपलं साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण. छान शिजलेलं आहे साबुदाणा आपला, खूप छान पापड लागतात हे. तुम्ही पण करून बघा, आणि तुम्ही कशा प्रकारे करतात ते पण सांगा मला कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. पापड अजून राहिलेले ते टाकून घेते सगळे, आणि वाळून जातात. मग ऊन चांगलं पडतं आहे आता मस्त.
छान वाळली बघा आता ही पापड मस्त. आणि त्याच्यामध्ये ती चिली फ्लेक्स, कोथिंबीर पण टाकलेली आहे मी, जिरं पण टाकलेले आहे, तर खूप छान दिसत आहे मला. हा प्रकारे उपासाठी खूप मस्त साबुदाणा काय काय टाकून आपल्याला करता येतं साबुदाण्यामध्ये. आता तळून घेते मी पापड. मस्त फुललेले पापड. त्याच्यामधला तो किस पण इतका छान दिसतो, बटाट्याचा किस. आणि जास्त शिजवायचं नसतं त्याला ना, तर छान वाटतं एकदम. दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप छान आहे. चला मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत